सर्वात प्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर आपलं स्वागत करत आहे स्टडी अप या युट्यूब चॅनल वरती. विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 यामध्ये असणारे जे काही दुसरा प्रकरण आपण बघत आहोत, मूलद्रव्याचे वर्गीकरण किंवा मूलद्रव्याच्या आवर्तीचे वर्गीकरण. मग हा जो पार्ट आहे किंवा हे जे प्रकरण आहे हे आपल्याला बोर्डाच्या नियमानुसार 7 मार्काला विचारले जात असते. ते मग त्यांचं छोटे विभाजन करून आपण एक एक पॉइंट बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये नक्कीच 7 पैकी 7 मार्क या प्रकरणामधून मिळतील. मग चला तर सुरुवात करू. पहिला आहे द्रव्याचे प्रकार कोणते. आता जो काही द्रव्य आहे या द्रव्याचे एकूण प्रकार किती येतील, तर त्याचे प्रकार आहे ती 5. मग 5 कोणते. पहिलं स्थायू, दुसरा द्रव, त्यानंतर वायू आणि प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन हे काय येते, तर त्या द्रव्याचे प्रकार आहे ते. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न आहे मूलद्रव्याचे प्रकार कोणते. आता मूलद्रव्याचे प्रकार कोणते ते, तर आपल्याला बघायचे ते मूलद्रव्याचे प्रकार हे धातू, अधातू, अधातू आणि धातू दृश्य. धातू दृश्य हे काय ते मूलद्रव्याचे प्रकार आहे ते. त्यानंतर आपल्याला द्रव्याच्या लहानातील लहान कणाला काय म्हटलं जातं, तर द्रव्याच्या लहानातील लहान कणाला आपण काय म्हणायचंय, तर अणू असं म्हटलेलं असतंय. त्यानंतर मूलद्रव्य आणि संयुगे यांच्या रेणूमध्ये काय फरक असतोय. आता मूलद्रव्य तर आपल्याला माहिती आहे ती मूलद्रव्य किती येते, 118 मूलद्रव्य आहे ती. आता जेव्हा अणू अणू मिळून काय होत असतोय, तर रेणू तयार होत असते ते, आणि रेणू रेणू मिळून मूलद्रव्य तयार होत असते ते. आपल्याला विचारले काय, तर मूलद्रव्य आणि संयुगे याच्यात रेणूमधील काय फरक आहे ते. मग आता मूलद्रव्य मिळून काय होत असते ती संयुगे, आणि संयुगे मिळून मिश्रणे, आणि मिश्रणे मिळून एक पदार्थ तयार होत असतोय. मग आता मूलद्रव्य आणि संयुगे याच्यातील फरक आपल्याला समजून घ्यायचा नेमकी काय, तर मूलद्रव्य हे काय असतं ते, समजा हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे, आणि संयुगेमध्ये काय येते, तर जे काही मूलद्रव्य येऊन काय झालेले असते ते संयुगे तयार झालेले असते ते. मग हे मूलद्रव्य एकच प्रकारचा अणू असतो, याच्यात एकच प्रकारचे काय असते ते अणू असते ते, आणि संयुगांमध्ये 2 किंवा अधिक प्रकारचे काय झालेले असते ते अणू आलेले असते ते, जसे की H2O. आता हा H2O हे काय झाला, संयुगे झाला, जसं सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड. आणि नुसतं जर आपण सोडियम लिहिलं किंवा फ्लोरीन लिहिलं तर हे काय झाले, मूलद्रव्य झाले. आणि हे काय झालेले ती सोडियम क्लोराईड H2O असेल, हे काय झाले ती संयुगे झालेले आहे ती. मग मूलद्रव्यांमधला फरक काय, ते एकच प्रकारचे अणू असते ती, आणि संयुगांमध्ये काय झाले ते तर एक किंवा अधिक प्रकारचे अणू असते ती. हा फरक आपल्याला बेसिक या पाठामध्ये समजला पाहिजे. मग पहिलाच पॉइंट आपल्या पुढे येतो डोबे रायनरचे त्रिके. मग डोबे रायनरचे त्रिके कसे लक्षात ठेवायचे, तर पहिला एक पॉइंट लक्षात ठेवायचे. सन 1817 मध्ये डोबे रायनर हे या जर्मन शास्त्रज्ञांनी काय केलं, तर मूलद्रव्याचा गुणधर्म व त्याची अणुवस्तू मानण्यात यात काही संबंध असल्याचे त्यांनी काय केले, ते सुचवले होते. मग डोबे रायनरच्या वेळेस किती मूलद्रव्य होते, तर 30 मूलद्रव्य होते, हे लक्षात ठेवायचं आहे प्रथम. त्यानंतर एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येक 3 मूलद्रव्यांचे गट पाडून त्यांना काय नाव दिलं, त्रिके असं नाव दिलेलं आहे. मग ही गाळलेली जागा आपल्याला विचारली जाऊ शकते, तर त्रिके म्हणजे काय, तर त्रिके म्हणजे ते एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे 3 मूलद्रव्यांचा जो काही गट असतोय त्याला काय म्हणायचे, त्रिके म्हटलेलं आहे. त्यानंतर एका त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने कशा प्रकारे केलेली, तर अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. मग पहिलं लक्षात ठेवायचं, जे काही एकसारखे रासायनिक गुणधर्म असणारे प्रत्येकी 3 मूलद्रव्याचे गट पाडले आणि त्यांना काय नाव दिलं, त्रिके नाव दिलं. त्यानंतर एक त्रिकांमधील 3 मूलद्रव्यांची मांडणी त्याने काय केली, अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने केलेली आहे. त्यानंतर दाखवले की त्यामधले जो काही मधला मूलद्रव्य असेल याचे अणुवस्तुमान हे अंदाजे
इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके आहे ते. म्हणजेच मधलं जो काही मूलद्रव्य आहे या मूलद्रव्याचं जो काही अणुवस्तुमान आहे हे अणुवस्तुमान काय झालेले ते जो काही दुसरा दोन मूलद्रव्य उरलेले ते त्यांच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी इतके असते ते. मग त्याच्यासाठी आपल्याला डोबे रायनरचे जे काही त्रिके आहे ते त्रिके काय करायचे ते आपल्याला समजून घ्यायचे आहे ते. मग डोबे रायनरचे त्रिके हा तक्ता आपल्या पुढे आहे ती. इथं त्रिके दिलेले ती जसं की लिथियम सोडियम पोटॅशियम. आता यांची काय केलेली आहे तीन तीन गटात विभागणी केलेली आहे. मग यांना काय म्हणायचं तर यांना त्रिके म्हणायचं. आणि यांची जी काही मांडणी असते ही मांडणी अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने केलेली आहे. मग आता प्रथम जो काही लिथियम आहे या लिथियमचं अणुवस्तुमान 6.9 आहे आणि नंतर ना पोटॅशियमचं अणुवस्तुमान हे काय 39.1 आहे आणि सोडियमचं काय दाखवलेलं आहे 23. मग इथं काय केलेलं जो काही पहिला मूलद्रव्य असेल आणि तिसरा मूलद्रव्य असेल मग जो काही सोडियम आहे या सोडियमचं अणुवस्तुमान हे त्यांचं काय राहणार आहे ती लिथियम आणि पोटॅशियमच्या सरासरी एवढे असणार आहे ते. मग पहिला आपण घेतलेले यांना नाव देऊन टाकले जसं की ए बी सी. मग इथं लिथियमला दिलं ए, याला दिलं बी आणि पोटॅशियमला दिलं सी. मग पहिला आणि तिसरा मूलद्रव्य टाकायचं. मग लिथियम आणि पोटॅशियम यांचं काय केलं अणुवस्तुमान घेतलेलं आहे त्याची सरासरी काढण्यासाठी आपण त्याला 2 केलेलं आहे. मग यांचं जो काही बेरीज आणि वजाबाकी बेरीज केल्यानंतर भागल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर मिळत असते 23.0 हे कसे असते ते जो काही 2 नंबरला किंवा दुसरा मूलद्रव्य असेल सोडियम याच्या अणुवस्तुमानासारखे येत असते ते हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर दुसरा एक त्रिके दिलेले आहे ते कॅल्शियम ट्रॉन्शियम आणि बेरिलियम. मग यांचं पण त्याच पद्धतीने केलेले. कॅल्शियमचं वस्तुमान किती आहे अणुवस्तुमान 40.1. त्यानंतर ट्रॉन्शियमचं काय आहे 87.6 आणि बेरिलियमचं काय आहे ते 137.3. मग यांची जी काही सरासरी केलेली आहे जो काही कॅल्शियम असेल आणि बेरिलियम असेल यांची बेरीज करायची आणि 2 म्हटल्यानंतर आपल्याला किती येत असतं 88.7 आणि ट्रॉन्शियमचं काय आहे 87.6 प्रत्यक्ष अणुवस्तुमान आहे आणि सरासरी आले 88.7. मग यांच्यात जो काही पॉइंट मध्ये फरक असतोय हा पॉइंट मध्ये फरक असला तरी त्यांनी काय केलेलं मान्य केलेलं आहे ते फक्तच फरक हा जास्तचा नकोय. त्यानंतर क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन हे पण त्रिके दिलेले ते. मग याच्यात क्लोरीन आणि ब्रोमीन आयोडीन यांचं जे काही अणुवस्तुमान असेल हा ब्रोमीन आणि हा क्लोरीनचे काय करायचे सरासरी काढायची. ती किती पाहिजे 81.2 आलेली आहे आणि प्रत्यक्षात जो काही बेरिलियम आहे या बेरिलियमचं अणुवस्तुमान किती आहे 29.9 आहे ते. मग याच्यावरतून असं लक्षात ठेवायचं की जो काही निष्कर्ष होता ह्या मेंडेलिव्हने मांडलेला होता. हा मेंडेलिव्हने प्रत्येक मधल्या मूलद्रव्याचा अनुभार मूलद्रव्य दुसरा हा पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अनुभाराच्या किंवा अणुवस्तुमानाच्या सरासरीस जवळपास असतोय. मग तेच उदाहरण आपल्याला खाली दिलेले जो काही त्रिके आहे हा सोडियम पोटॅशियम म्हणजे काही सोडियमचं अणुवस्तुमान असेल हे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानासारखं असणार आहे. मग इथं अणुवस्तुमान दिलेले 7 सोडियम 23 आणि पोटॅशियम 39. मग यांची जी काही सरासरी काढल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष अणुवस्तुमान हे किती निघालेले तर 23 आहे त्यांचं आणि इथे जो काही सरासरी निघालेली ही सरासरी आपल्याला 23 निघालेली. हे त्रिके आहे. त्यानंतर कॅल्शियम ट्रॉन्शियम बेरिलियम हे पण आपण काढून बघितलेलं आहे. त्यानंतर क्लोरीन ब्रोमीन आयोडीन हे पण जे काही त्रिके आहेत हे त्रिकेंचं अणुवस्तुमान दिलेलं आहे ते हे लक्षात घ्यायचंय. मग आता जो काही मेंडेलिव्ह होता ह्या मेंडेलिव्हचे जे काही त्रिके होते ते सगळ्याच नियमाला लागू नव्हते. त्यांच्यात काही त्रुटी आढळलेल्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायचे. ती नंबर 1 सर्व मूलद्रव्यांची त्रिके तयार होत नव्हते. जे काही मूलद्रव्य त्यांची मांडणी केली 30 मूलद्रव्यांची त्यांना त्रिके तयार होत नव्हते. त्यानंतर अनेक मूलद्रव्यांना कोणतेही त्रिकत स्थान मिळालेलं नाही. मग जो काही नियम होता हा नियम काय झालेला आहे थोडासा बंद पडला किंवा कमी पडलेला होता. त्याचा जो काही निष्कर्ष होता हा निष्कर्ष तिथे लागू पडत नव्हता. त्यानंतर मिळालेली त्यामुळे ही जी काही पद्धत आहे ही मूलद्रव्यांना योग्य ठरलेली नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मग ह्याच पॉइंट नुसार आपल्याला जे काही
मागील वर्षाचे ज्या काही POQ असेल, मागील प्रश्नपत्रिकेमधील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न काय करायचे तर आपल्याला एक एक करून बघायचे आहे ते. मग पहिले डोबेरायनर यांनी त्रिकांचा सिद्धांत कोणत्या गुणधर्मानुसार मांडलेला आहे? मग ऑप्शन आपल्याला दिसते ते जो काही मेंडेलीव होता, या मेंडेलीवने काय केलेले जो काही त्रिकांचा सिद्धांत होता, हा सिद्धांत कशाच्या गुणधर्मानुसार मांडलेला आहे? पहिला अणुवस्तुमानाचा, दुसरा अणुअंक, तिसरा रासायनिक गुणधर्म आणि चौथा भौतिक गुणधर्म. मग याचं योग्य ऑप्शन हे काय देता येईल आपल्याला? अणुवस्तुमानानुसार. मग त्यांनी काय केलं तर जो काही त्रिके होता या त्रिकांचा अणुवस्तुमानानुसार चढत्या क्रमाने मांडणी केलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, डोबेरायनरच्या त्रिकात किती मूलद्रव्य असते ती? आता जे काही डोबेरायनरचं त्रिक होतं, ह्या त्रिकांमध्ये किती मूलद्रव्य त्यांनी बसवलेले होते? तर एका त्रिकामध्ये किती बसवलेले होते? तर 3 बसवलेले होते, हे लक्षात घ्यायचे. त्यानंतर खालीलपैकी डोबेरायनरचे त्रिके कोणते आहे? तर खालील डोबेरायनरचे त्रिके कोणते आहे ती? तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? प्रत्येक चेक करावं लागत असते ती, प्रत्येक ऑप्शन चेक करावं लागेल. मग यांचे जो काही अणुवस्तुमान असेल, हा अणुवस्तुमान लक्षात ठेवायचा. त्यानंतर त्यांची सरासरी काढायची. तर याचं जे काही पहिलंच आपल्याला त्रिक माहित आहे तो ऑप्शन क्रमांक बी, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, हे काय ते डोबेरायनरचे त्रिके आहे ते. त्यानंतर पुढील प्रश्न, डोबेरायनरच्या त्रिकानुसार मधल्या मूलद्रव्याचा अनुभार कसा असतोय? तर हा जो त्रिकेंचा नियम आहे, या त्रिकेंचा नियम आपण बघितलेला आहे. तर जो काही सर्वात कमी असतोय, दुसरं सर्वात जास्त असतोय, तिसरं पहिल्या व तिसऱ्या मूलद्रव्याचा अनुभाराच्या सरासरी जवळपास असतोय आणि डी हे निश्चित नसते ती. तर याचं योग्य ऑप्शन हे सी राहणार आहे, कारण की त्याचा जो काही अनुभार असेल, मधल्या मूलद्रव्याचा अनुभार असेल, हा कसा असतोय तर पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अनुभाराच्या सरासरी असतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, डोबेरायनरचे त्रिके सिद्धांताची मर्यादा कोणती? मग यांची मर्यादा कोणती होती? तर सर्व मूलद्रव्यांचे वर्गीकरण झाले. त्यानंतर दुसरे, सर्व मूलद्रव्यांचे त्रिके तयार होत नव्हते आणि अनुभाराची संकल्पना चुकीची होती. तर कोणतीही मर्यादा नव्हती. तर याचं योग्य ऑप्शन हे आपल्याला कसं सांगता येईल? तर त्याचं असणार आहे बी. डी म्हणजे सर्व मूलद्रव्यांचे त्रिके तयार होत नव्हते. मग हा जो काही मेंडेलीवचा नियम होता, हा नियम काय झालेला इथं संपलेला आहे. आता पुढील व्हिडिओमध्ये जे काही मूलद्रव्य आलेले आहे ते, मग त्याच्या वेळेस 30च मूलद्रव्य ज्ञात होते. आता या पुढच्या व्हिडिओमध्ये न्यूलँडचे अष्टक हे हा नियम आपल्याला बघायचा आहे. मग न्यूलँड्सने या